तेरा स्ट्रेट लाईनला पुढे घेऊन जाऊयात. क्वेश्चन नंबर सॉरी नाही मी बाहेरून बसणार बाहेरून नाही बसणार आहे आपण सर बाहेरून नाही बसणार सर अरे तिथं बसतो आत बसतो मी बसतो नाही दोन लाईन्स आहेत आपल्याकडे बरोबर. त्या दोन लाईन मधला ज्यावेळेस दोन लाईन इंटरसेक्ट करतात त्यावेळेस तिथं दोन अँगल तयार होतात बरोबर आहे. एक ॲक्यूट असेल आणि एक ऑब्ट्यूस असेल. हा ॲक्यूट अँगल आहे हा ऑब्ट्यूस अँगल आहे ठीक आहे. जर मला या दोन लाईनचे स्लोप माहिती आहे एका लाईनचा स्लोप m1 आहे दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे तर मी या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल कसा फाइंड आउट करू. फॉर्म्युला कसा फाइंड आउट करू काय फॉर्म्युला आहे. ज्याला विचारले त्याने सांगितलं तर बरं चेतन काय फॉर्म्युला आहे. जर तुझ्याकडे दोन लाईन्स आहे दोन लाईन मध्ये तुला ॲक्यूट अँगल काढायचा आहे तर फॉर्म्युला काय आहे. श्रवण ओंकार यश प्रतीक ओम करेक्ट. tan theta is equals to mod च्या आतमध्ये m1 minus m2 upon 1 plus m1 m2. हे आपल्याला ज्यावेळेस दोन लाईनचे स्लोप माहिती असतात त्यावेळेस त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करता. तुम्हाला tan थीटाची व्हॅल्यू भेटते त्याच्यावर तुम्ही थीटा फाइंड आउट करता तो झाला ह्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल. तुम्हाला ऑब्ट्यूस अँगल काढायचा आहे समजा θ1 तर θ1 कसा काढणार 180 मायनस थीटा कारण हे लिनियर पेअर आहे अँगलची. हा जर थीटा असेल तर हा काय असणार आहे 180 मायनस थीटा. कळतंय का. मग दोन लाईनच्या मधला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे ऑलरेडी फॉर्म्युला आहे मग इथं काय परत नवीन फॉर्म्युला पाहिजे कारण इथं ज्यावेळेस तुम्ही दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल काढत असतात त्यावेळेस तुमच्याकडे दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन दिलेलं होतं ज्याच्यावरून तुम्ही दोघांचे स्लोप काढू शकत होतात -a/b वगैरे असं बरोबर आहे ना. पण इथं काय होतंय इथं तुम्हाला लाईनचं कंबाईंड इक्वेशन दिलेलं असेल आणि लाईनचं कंबाईंड इक्वेशन दिलेलं म्हणजे ऑब्व्हियसली दोन लाईन्स आहेत. मग जर दोन लाईनचं तुम्हाला कंबाईंड इक्वेशन दिलेले आणि त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितला तर तुमच्याजवळ ही मेथड तर आहेच आहे. कशी तुम्ही त्या दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन काढणार बरोबर आहे. दोन लाईन्स कंबाईंड इक्वेशन दिले तुम्ही त्याला सेपरेट करणार दोन लाईन भेटल्या दोघांचे स्लोप काढा हा फॉर्म्युला वापरा. थोडासा टाइम जास्त लागेल बरोबर आहे. याच्या आपण स्लोप्स काढू शकतो डायरेक्ट ऑक्सिलरी इक्वेशन लिहून त्यांचे जे रूट्स येईल तेच करू. बरं सेपरेट इक्वेशन न काढता मानकरचं म्हणणं आहे की आपण ऑक्सिलरी इक्वेशन स्लोप काढू
बरोबर आहे, पण स्लोप काढावी लागते. बरोबर आहे. हा. मग असं काही आहे का की तुम्हाला लाईनचं कंबाईंड इक्वेशन दिले आणि या कोइफिशियंटचा वापर करून तुम्ही ॲक्यूट अँगल फाइंड आउट करू शकता? तर त्याच्यासाठी आपण काय करणार, आपल्याला माहिती की आपल्याजवळ हे इक्वेशन आहे. हे कसले इक्वेशन आहे रे? दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. दोन व्हेरिएबल मधलं होमोजिनियस इक्वेशन आहे. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करायला सध्या? पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. मग जर हे इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते तर त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल तुम्हाला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे, पण इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट्स ए, एच आणि बी च्या फॉर्म मध्ये. मग मला सांगा, जर हे इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते तर ऑब्विसली त्या दोन लाईनचा स्लोप आपण m1 m2 म्हणू शकतो. आणि त्या स्लोप मधलं रिलेशन तुम्हाला माहिती, सम ऑफ द स्लोप काय असतं रे? आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतं? a बाय b असतं. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती की दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल काढण्यासाठी आपल्याचा फॉर्म्युला काय आहे? tan थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. हा फॉर्म्युला आहे ते आपल्याजवळ. आता आपण काय करणार, m1 m2 ची व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ a आणि b माहिती आहे, फक्त m1 मायनस m2 नाही माहिती इन टर्म्स ऑफ a b h. मग आपला प्रयत्न काय राहील की m1 मायनस m2 ची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट्स. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली एखादं इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला एखादं इक्वेशन तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं आहे, बरोबर आहे, तर तुम्ही त्या इक्वेशनला ह्या जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करून ए एच बी च्या व्हॅल्यू लिहून सरळ सरळ फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकता. कळते? मग आता टार्गेट काय रे? m1 मायनस m2 काढायचे. कशामध्ये? इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट. मग हा अल्जेब्रा मधला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ऍडजस्टमेंट वाला. m1 मायनस m2 चा होल स्क्वेअर इज नथिंग बट काय लिहू शकता तुम्ही? m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4m1 m2. कारण काय? m1 मायनस m2 चा होल स्क्वेअर काय असतो? m1 स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर. याला जर तुम्ही बोललं तर इथं प्लस 2m1 m2 इथं मायनस 4m1 m2 म्हणजे काय राहील? मायनस 2m1 m2. हे दोघं जण इक्वल होते. मी याला असं का लिहिलं? कारण मला m1 मायनस m2 चाहिए. m1 मायनस m2 पाहिजे, पण ते काढत असताना मी कशाचा वापर करेल? जे माहिती त्याचाच वापर करेल ना. माझ्याजवळ m1 प्लस m2 माहिती आहे मला आणि m1 इंटू m2 माहिती आहे. या दोघांचा वापर करून मी m1 मायनस m2 ला लिहिलं, जेणेकरून मी m1 मायनस m2 ला इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट लिहू शकतो. संपला विषय. आता m1 प्लस m2 काय आहे माझ्याजवळ? मायनस 2h बाय b त्याचा होल स्क्वेअर मायनस 4 m1 m2 काय आहे? a बाय b. तुम्हाला काय भेटेल? 4h स्क्वेअर बाय b स्क्वेअर मायनस 4ab. सांगा दोघांचं डिनॉमिनेटर काय आहे? एलसीएम b स्क्वेअर एलसीएम आहे. तर इथं काय भेटणार तुम्हाला? 4h स्क्वेअर मायनस 4ab. बरोबर आहे. 4 कॉमन निघणार, h स्क्वेअर मायनस ab ब्रॅकेट मध्ये राहणार डिनॉमिनेटर मध्ये b स्क्वेअर येईल ना पुन्हा. ab स्क्वेअर 4ab. बेटा एलसीएम b स्क्वेअर है ना. हाँ. तो tan ये क्या मिल गया आपको? m1 माइनस m2 का होल स्क्वायर. तो बेटा m1 माइनस m2 क्या रहेगा? 2 टाइम्स रूट के अंदर h स्क्वायर माइनस ab अपॉन b. ठीक आहे. प्लस मायनस मुद्दाम नाही घेतलं, कारण तिकडे मॉड मध्येच टाकायचं. कळते? हां. मग tan थीटा इन टर्म्स ऑफ काय भेटते तुम्हाला? मॉड के अंदर 2 टाइम्स ऑफ रूट h स्क्वायर माइनस ab अपॉन b डिवाइडेड बाय 1 प्लस m1 m2 काय है? a बाय b. यहाँ क्रॉस मल्टीप्लिकेशन होगा डिनोमिनेटर के अंदर. रूट के अंदर h स्क्वायर माइनस ab अपॉन b और ये क्रॉस मल्टीप्लाई होकर a प्लस b बाय तो b विल गेट कैंसल. आपको क्या मिलेगा? 2 टाइम्स ऑफ रूट ऑफ h स्क्वायर माइनस ab अपॉन. तो ये आपका नया फॉर्मूला आ चुका है. याद रखेंगे इसमें a प्लस b 0 नहीं होना चाहिए. a प्लस b 0 हो गया तो क्या हो जाएगा? Does not exist. ठीक है. नहीं मतलब ये बात है कि a प्लस हाँ? परपेंडिकुलर लाइन था ना सर. दोनों लाइंस परपेंडिकुलर हो जाएंगे. देखो
ये फॉर्मूला है आपका, ठीक है। अगर a प्लस बी जीरो हो जाता है तो क्या हो जाएगा, tan थीटा इज नथिंग बट 1 बाय मतलब समथिंग बाय 0, दैट इज नॉट डिफाइंड। तो ये कहाँ कब होता है, जब थीटा 90 डिग्री हो, क्योंकि एक्यूट एंगल निकाल रहे हो। तो अगर आपको सीधा सीधा ये इक्वेशन दिया है एंड एंगल बिटवीन, कई बार ऐसा होता है कि परपेंडिकुलर लाइंस का कंबाइंड इक्वेशन दिया हुआ रहता है, आपको एक्यूट एंगल बिटवीन दैट टू लाइंस फाइंड आउट करना होता है। तो आपको देखना है कि x स्क्वायर का कोएफिशिएंट और y स्क्वायर के कोएफिशिएंट का अगर एडिशन 0 आ रहा है तो उन दो लाइंस के बीच का एंगल क्या हो गया, 90 डिग्री हो गया। कळतंय का? आणि जर दोन कोइन्सिडेंट लाईनचं म्हणजे जर कंबाइंड इक्वेशन असेल तर ते कसं कळणार तुम्हाला? इथं बघा, जर दोन लाईन मतलब दोन लाईन कोइन्सिडेंट आहे, जर दोन लाईन कोइन्सिडेंट आहे तर त्यांचे अँगल किती राहिले, 0. मग इथं 0 ठेवा, इथं 0 ठेवलं तर tan 0 0 झालं, हा तिकडे जाऊन 0 मध्ये मिसळला, हा 2 जाऊन 0 मध्ये गेला, स्क्वेअर रूट आलं, काय होतं x स्क्वेअर इज इक्वल टू ab. म्हणजे जर दोन पॅरलल लाईन असतील तर फॉर टू पॅरलल लाईन्स, म्हणजे ते जे कंबाइंड इक्वेशन दिलेले ना, हे जे कंबाइंड इक्वेशन आहे, हे जर दोन पॅरलल लाईनचं कंबाइंड इक्वेशन असेल तर तुम्ही कसं जज करू शकता, h स्क्वेअर इज इक्वल टू ab. याच्यावरून तुम्हाला काय कळेल, त्या दोन लाईन मधला अँगल काय आहे, 0 आहे. आणि जर a प्लस b इज इक्वल टू 0 झालं तर लाईन्स आर बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण काय बघितलं रे, सुरुवातीला आपण बघितलं फाइंडिंग कंबाइंड ऑर जॉइंट इक्वेशन ऑफ गिवन टू लाईन्स, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं की त्या दोन लाईन्स जर ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांचं कंबाइंड इक्वेशन काय असतं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. पण जर होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिलेले तर हे त्याच वेळेस दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट करू शकतो, ज्यावेळेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एवढंच बघितलेलं आहे आपण. कळतंय का? काय याच्यामध्ये रिवाइज करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रत्येक वेळेस ज्या वेळेस जो जो टॉपिक शिकवलेला आहे तो टॉपिक त्या वेळेस इतका चांगला कळलेला आहे, सगळे मुद्दे मी रितसरपणे सांगितलेले, फक्त तुम्ही रिव्हिजन करत नाही. म्हणून मी मुद्दाम सुट्ट्या दिल्या त्या तीन, का तर तुम्हाला वेळ भेटावा रिवाइज करण्यासाठी. तुम्ही 4-5 टॉपिक तरी उठून घ्यायचे. लक्षात आलं का? कारण आता एवढा इनफ सिलेबस झालेला आहे की तुम्ही सुट्ट्यांचा वापर घेण्यासाठी करू शकता. कळतंय का? मला काय नाही, मी उद्याच्या लेक्चर घेऊ शकतो, उद्या शनिवार आहे ना, घेऊ शकतो मी 7:30 ते 10:30 पर्यंत 3 तास लेक्चर घेऊ शकतो. संपून जाईल. संडेला वेक्टर्स घेऊ शकतो. प्रॉब्लेम हा होतोय की तुम्ही नुसतं शिकत चाललेलं आहे. ज्या पद्धतीची तुमची बौद्धिक क्षमता आहे, जे तुमचं पोटेन्शियल आहे, त्यानुसार मला नाही वाटत की तुमच्यातले एकानं बी आतापर्यंत CET मध्ये 1-2 प्रश्न नाही म्हणून चुकवले असते एखाद्यानं मुद्दा, बाबा नको एवढं सुरुवातीलाच 100 पैकी 100 म्हणून तुम्हाला मुद्दाम चुकवावं लागले असते. पण ते होत नाहीये याचा अर्थ तुम्ही मेहनतीत कमी करता. कळतंय का? तुम्हाला असं जाणवलं का आतापर्यंत एका टॉपिकमध्ये की एखादी एक्सरसाइज तुम्हाला नाही कळली किंवा एखादा कॉन्सेप्ट नाही कळलेला, मग याचा अर्थ काय, लॅक ऑफ प्रॅक्टिस होती ना. तिथलं तिथं करायला पाहिजे की नाही. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची पहिली एक्सरसाइज संपलेली, त्याच्यावर काय काय आपण शिकलो कॉन्सेप्ट, त्याचे सगळे एक्झाम्पल सोडवणं, मिसलिनियसमध्ये बघणं, त्याला टिकमार्क करून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच दिवशी झाल्या. तुम्हाला बरं आहे ना चेतन? कळते लिहा. आता बस एवढाच कॉन्सेप्ट आहे, ह्याच्यावर आपली पुढची एक्सरसाइज आहे. आणि लगेच त्याच्यानंतर तिसरी एक्सरसाइज कोणत्या कॉन्सेप्टवर, जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. ती इक्वेशन कधी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. मग त्यासाठी मी तुम्हाला जो एक्सपेरिमेंट सांगितला होता ऑल हायटेड गर्ल्सवाला, आठवतं का? बाकी त्याच्यासाठी पण अँगल बिटवीन ते इक्वेशन जरी दिलं असेल त्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे. कळतंय का? ते एवढं साधं सिंपल आहे बघा पेअर ऑफ स्ट्रेट. चला, एक्सरसाइज 4.2 शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. बघा आता इक्वेशन काय दिले, 3x² - 4xy
मायनस 3y² इज इक्वल टू तुम्हाला काय शो करायचंय लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर मी तुम्हाला सांगितलं होतं a + b 0 आहे असं तर लाईन्स आर परपेंडिक्युलर पण हा बोर्ड वाला क्वेश्चन शो करायचं की लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर मग परपेंडिक्युलर टू इच अदर शो करायचं झाल्यावर मग काय करावं लागेल तुम्हाला थीटा 90 डिग्री येतो दाखवावं लागेल मग त्यासाठी तुम्ही काय करणार याला कंपेअर करणार स्टँडर्ड इक्वेशन सोबत a h b च्या व्हॅल्यू काढणार a ची व्हॅल्यू किती आहे 3 2 ची व्हॅल्यू किती -4 आणि b ची व्हॅल्यू किती -3 a h b ची व्हॅल्यू भेटली tan थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार डिनॉमिनेटर 0 आला थीटा 90 देयरफॉर टू लाईन्स ऑफ परपेंडिक्युलर हाच प्रश्न जर त्यांना ऑब्जेक्टिव्ह इज विचारायचा असेल तर अँगल बिटवीन द टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन खाली ऑप्शन दिलेले असतील 0 90 45 60 तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता 90 कारण x2 आणि y2 चे कोएफिशिएंटची ऍडिशन किती येते 0 कळते हां पुढे चला शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड आर कोइन्सिडेंट x² + 6xy + 9y² = 0 लाईन्स आर कोइन्सिडेंट म्हणजे थीटा 0 आला पाहिजे बरोबर आहे एक तर तुम्ही ते वापरू शकता किंवा म्हणू शकता वी नो द कंडिशन व्हेन द लाईन्स आर कोइन्सिडेंट h² = ab is the condition when lines are coincident याला कंपेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन्स होत a ची व्हॅल्यू 1 2 ची व्हॅल्यू 6 b ची व्हॅल्यू 9 h ची व्हॅल्यू किती 3 मग h² - ab is equals to हे 0 येते की नाही बघायचं किंवा h² is equals to ab येते की नाही बघायचं मग h ची व्हॅल्यू किती आहे 9 - 1 * 9 0 येते therefore lines are coincident 3 नंबर find the value of k if the lines represented are perpendicular to each other जागेवर आन्सर सांगू शकतो की kx² + 4xy - 4y² = 0 4 lines are perpendicular म्हणताय तर k ची व्हॅल्यू सांगा if the lines are perpendicular then coefficient of x² and coefficient of y² addition of these two is 0 मतलब k का वैल्यू क्या होना चाहिए find the measure of the acute angle between the lines represented by आता हा याच्यामध्ये चार प्रश्न दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिले इक्वेशन आहे 3x² - 4√3xy + 3y² = 0 तुम्हाला acute angle काढायचा आहे तुमच्या जो फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला मॉड एंगल अरे अरे स्वीट पोटैटो tan थीटा इज इक्वल टू फॉर्मूला अभी क्या देखा था किसके ये फॉर्मूला इस्तेमाल करेंगे ना आप m1 m2 की तरफ क्यों जाएंगे m1 m2 का इस्तेमाल करके तो इसको ए स्वीट पोटैटो a का वैल्यू कितना है बेटा 3 2h का वैल्यू कितना है -4√3 b का वैल्यू कितना है 3 h का वैल्यू कितना होगा -2√3 तो बेटा h² - ab कितना होगा ये हर्ष कोई को बात कर रहा है उससे h² मतलब 12 -ab 3 आएगा अब tan थीटा के इसमें फॉर्मूले के अंदर डालिए tan थीटा को मॉड के अंदर 2 टाइम्स हो h² - ab 3 डिवाइडेड बाय a + a मतलब 1/√3 tan थीटा इज इक्वल टू √3 1/√3 तो थीटा कितना आएगा tan 60 आएगा tan 30 आएगा ना 30 आएगा तो थीटा आ गया 30 डिग्री सेकंड देखिए 4x² + 5xy + y² = 0 a करेक्शन करो ये बराबर है क्वेश्चन इज मॉडिफाइड बेटा वो पुराना माल है ए a की वैल्यू 4 2h = 5 b = 1 h = 5/2 h² - ab कितना होगा 25/4 तो बेटा tan थीटा क्या आएगा रूट के अंदर 2 टाइम्स ऑफ √9/4 अपॉन a + b मतलब
तो ये आपको मिलेगा, ये 3/2 आएगा, 3/5। 3/2 अब कोई ऐसा एंगल 2/2 कैसे, नहीं मैं आगे से समझ तो tan थीटा इक्वल टू 3/5 है। अब कोई भी एंगल ऐसा नहीं, 75 नहीं ऐसा नहीं, तो इसका एंगल, इसका वैल्यू आप सीधा सीधा tan इनवर्स ऑफ 3/5 लिखना है, ये समझ लो। ऑप्शन में भी ऐसे ही रहेगा। समझ आई बात? हां, मी पुढे चालतो हां, आता हे तुम्ही स्वतः नंतर सोडवायचं बरं का. हो सर काय आवडा क्वेश्चन नंबर 3 हां, 3 तुम्ही सॉल्व करा, 3 सारखंच आहे. 4th बघा, 4th मध्ये थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करणे बरं का. हां, म्हणून 4 घेतो मी. a square minus 3b square into x square plus 8 abxy b square minus 3a square y square is equal to 0. काय चालू आहे बघा, तुला मारतो मारायला लागलं मारतो. बाप काय ए बी ए 2h आणि बी. आता बघा याच्यात ऑलरेडी ए बी वापरले. आपण काय करूया, आपला फॉर्म्युला कसा लिहूया, tan theta is equal to 2 times root of h square minus ab upon a plus b. आपण कॅपिटल बनवून टाकूया. यस सर कॅपिटल ए काय आहे तुमच्याकडे, a square minus 3b square 2h काय आहे, AB कूट माझा दोन बस त्याच्या माग लाज वाटू द्या सर ह्याचा फॉर्म्युला आहे की नाही काय hx² + 2 तो काय प्रॉब्लेम आहे रे, जे चालू आहे त्याच्यात राहत जाई ना. सर ह्याचाच आहे मग काय एक फॉर्म्युला तो अँगलचा. सर त्याला विश्वास आहे तुमचा. अरे भाऊ पहिले जाय तसंच जाय तर पहिले हां ए बी बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर यस h स्क्वेअर मायनस ए बी h स्क्वेअर. हां h किती झालं, 4AB पहिले निकालेंगे h स्क्वेअर मायनस ए बी. 16 a square b square दोनों को भी आग बंद करके बैठने के लिए बोलूंगा. h स्क्वायर h की वैल्यू क्या है 4ab 16 a स्क्वायर b स्क्वायर माइनस ab. a मतलब a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर, b मतलब b स्क्वायर माइनस 3a स्क्वायर. तो बेटा आएगा 16 a स्क्वायर b स्क्वायर माइनस a स्क्वायर से इसको मल्टीप्लाई किया a स्क्वायर b स्क्वायर, a स्क्वायर से इसको मल्टीप्लाई किया. अब देखो मैंने माइनस बाहर ही रखा है, माइनस 3a रेज़ टू 4 माइनस 3 b रेज़ टू 4 प्लस 9 a स्क्वायर. B square तो ये आएगा 16 a स्क्वायर b स्क्वायर minus AB minus a square square 9 प्लस 1 10 10, तो माइनस 10 a स्क्वायर माइनस 3 a रेज़ टू 4 माइनस 3 b सर प्लस करा प्लस करते बघतोय तुमचं काय बोलू. तो ये हो गया h स्क्वायर माइनस a b. 6AB 6AB square 6A square B square काय आहे सर सर 16 minus 10 आपल्याला पहिली टर्म सेकंड सर्वांचे दोन टर्म बघा. minus B square अरे आता होल स्क्वेअर दिसतोय मला. हो सर हा रूट 3a स्क्वेअर प्लस रूट 3b स्क्वेअरचा होल स्क्वेअर. तो सर डिवाइड बाय 3 नको कुठे डिवाइड बाय 3 करती, इथं काय दिसेल आहे तुला h स्क्वेअर सर मायनस त्रिकोण काढून घ्या ना. नको सर अरे रूट मध्ये जाईन ना तिथं, मग रूट मध्ये गेलो डायरेक्ट स्क्वेअर पण तेवढंच ना. आता सर मग अरे एकच चीज जर ते जो आप बोल रहे हो वो एक ही होने वाला है. ऐ श्रवण कहीं कहीं कर रहा है रे तू, कहीं कर रहा है उन्हें
नळी कुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. सर ते कॅपिटल. ते अशा फॉर्मवर होते. यस सर. हां ते काय √3a प्लस √3b होल स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर. होल स्क्वेअर. यस सर. अब tan थीटा की तरफ बढ़ते हैं. मॉड के अंदर 2 टाइम्स ऑफ रूट के अंदर h स्क्वायर माइनस ab मतलब रूट और स्क्वायर कैंसिल हो जाएंगे तो बचेगा क्या √3a स्क्वायर प्लस √3b स्क्वायर डिवाइडेड बाय a प्लस b. तो ये क्या है a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर b स्क्वायर माइनस 3a स्क्वायर. ठीक है. और सर कसं नहीं निकले. तो ये बेटा देखो इसमें से नीचे क्या होगा चलो √3 को कॉमन निकाला ठीक झालं. हां डिनोमिनेटर मध्ये a स्क्वायर माइनस 3a स्क्वायर माइनस 2a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर प्लस b स्क्वायर माइनस 2b स्क्वायर. यस सर. माइनस 2 को बाहर निकाला तो ब्रैकेट में बचा a स्क्वायर प्लस b प्लस b स्क्वायर. स्क्वायर. a स्क्वायर b स्क्वायर कैंसिल हो गया 2 कैंसिल हो गया माइनस √3 मॉड के बाहर आएगा तो √3 बन जाएगा. तो tan किसका वैल्यू होता है √3 60 आलं लक्षात. ठीक है तो आगे बढ़ते हैं. इसको सॉल्व कर लो बाद में. क्वेश्चन नंबर 5 देखो. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइंस पासिंग थ्रू ओरिजिन ईच ऑफ व्हिच मेकिंग एन एंगल ऑफ 30 डिग्री विद द लाइन. हाँ बेटा अब ये टाइप का जो क्वेश्चन है इसको अच्छे से समझेंगे. पासिंग थ्रू ओरिजिन ईच ऑफ व्हिच मेकिंग एन एंगल ऑफ 30 डिग्री विथ द लाइन 3x + 2y - 11 = 0. काय म्हणते ते? पुढंच बोलून काय घेतलं माहितीच फोन आहे पाठीमा 50 नोट आहे ना. तू सुधारला होता ना सर मला काय होतं मला काय माहिती पण तुझ्या जवळ आहे फोन पाठीमागे तुला माहित नाही जवळ बी असते काही. ए बघा क्वेश्चन काय आहे. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. दोन लाईन्स आहेत विच आर पासिंग थ्रू ओरिजिन बरोबर आहे. त्यांचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन लिहायचं उन्नरलं. त्यांचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन लिहायचं. दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहे त्यांचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन लिहायचंय आणि त्या दोन लाईन्स या लाईन सोबत किती डिग्रीचा अँगल बनवत आहेत. दो लाइन्स है हमारे पास जो ओरिजिन में से पास हो रही है जिनका हमें कंबाइंड इक्वेशन निकालना है. ठीक है उन दो लाइन्स का आपको क्या करना है कंबाइंड इक्वेशन निकालना है. अब वो जो दो लाइन्स है वो इस लाइन के साथ में क्या कर रही है 30 डिग्री का एंगल बना रही है. ठीक है मान लो जिन दो लाइन से कंबाइंड इक्वेशन निकालना है. लेट स्लोप ऑफ वन ऑफ दी टू लाइन्स BM वन ऑफ द टू लाइन्स म्हणजे कोणते ज्यांचं कंबाइंड इक्वेशन काढायचं हा BM. आता मला सांगा नाव अँगल बिटवीन असं म्हणा की नाही तसं नाही म्हणजे आपल्याकडे दोन लाईन आहेत ना L1 L2 समजून घ्या ज्यांचं कंबाइंड इक्वेशन आहे त्यातल्या एका लाईनचा आपण स्लोप M म्हटलं. तर अँगल बिटवीन लाईन L1 अँड 3x + 2y - 11 = 0 इज 30 गिवन. हे दिलेले आहे त्यांनी की ज्या दोन लाईन आहेत त्यांच्यावर की दोन्ही लाईन 30 डिग्रीचा बनवतात. आपण एक लाईन घेतली जी 30 डिग्रीचा अँगल बनवते या लाईन सोबत. मग मला सांगा
आपली जी लाईन आहे जी हिच्या 30 डिग्री अँगल होती तिचा स्लोप m आहे आणि स्लोप ऑफ दिस लाईन इज -3/-3 -3/2 इज काय येते -3/2. मग आपले जो दोन लाईन आहेत त्यांच्यामधला अँगल आहे आणि एका लाईनचा स्लोप आहे एका लाईनचा स्लोप नाहीये. संपला विषय. कसा? tan theta equals to जर मी tan theta is equal to mod of काय लिहितो m1 minus m2 m1 minus m2 upon 1 plus m1 m2. तर tan अँगल किती रे दोन लाईन मधला 30. एकाचा स्लोप आपण काय म्हटले m, दुसऱ्याचा स्लोप काय म्हटले दिलेला आहे -3/2. 1 plus m into -3/2. tan 30 ची व्हॅल्यू किती असते 1/√3 which is equal to mod के अंदर m plus 3/2 upon 1 minus 3m/2. ठीक है म्हणजे काय भेटेल 1/√3 is equal to mod के अंदर 2m plus 3 divided by 2 minus 3m. ठीक है. आता काय करायचं माहिती का जर मॉड उडवलं तर प्लस मायनस येईल बाहेर. हा मग प्लस मायनस आणा नंतर स्क्वेअर करा तर तुम्हाला काय भेटेल 2m plus 3 upon 2 minus 3m is equals to plus minus 1/√3. Now squaring on both sides. दोनों साइड में स्क्वायर करेंगे तो क्या 2m plus 3 का होल स्क्वायर डिवाइडेड बाय 2 minus 3m का होल स्क्वायर is equals to 1/3. है yes sir 4m square plus 3 में साथ आएगा नहीं 12m plus 9 is equals to 4 minus 3 में साथ आएगा नहीं 12m plus 9m square. आधी ग्राम मल्टीप्लाई करता है तो हो सर काय झालं रे हां 5m square काय झालं निखिल तो 12m square 36m 36m 9 27 4 minus 12m plus 9m square. सगळ्यांनी एकत्र इकडे घेऊन आता 9m square इकडे आला 3m 3m square square हा इकडे आला 24 48. नहीं सर माइनस एक ठीक है नहीं वो नहीं वो पूछ रहे कि ये माइनस है क्या हमारे इसमें ये माइनस होता है. सर हाँ ठीक है मेरे नजरिए नजर नजर का भेद है बेटा. हाँ. हाँ. तो अरे इधर कितना आएगा तुम्ही म्हणता हे काय आलं बात आहे इक्वेशन कोणतं ऑक्सिलरी इक्वेशन आहे. लक्षात घ्या जरी आपण स्लोप m हा स्लोप एका लाईनचा म्हटलेला असलं तरी क्वाड्रेटिक भेटल्यामुळं आपल्याला आपोआप दुसरा पण स्लोप याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. मग ते ज्या दोन लाईन तुम्हाला कंबाईंड इक्वेशन लिहायचं होतं ना त्याच दोन लाईनचं हे काय आहे ऑक्सिलरी इक्वेशन. लक्षात येते का यस सर आणि मग तुम्ही काय करणार या ऑक्सिलरी इक्वेशन पासून तुम्ही इक्वेशन द्यायचं ax square plus 2h square plus uy square वाला इक्वेशन बनवणार. कसं बनवणार बाय सबस्टिट्यूटिंग m is equal to y by x. तिकडे y by x मध्ये m ठेवत होते ना m मध्ये y by x ठेवा मग काय होईल 3y by x whole square 8y by x plus 23. बरोबर म्हणजे तुम्हाला काय भेटेल 3y square x square 48y xy by x square plus 23 x square by x square is equal to 0. म्हणजे मी सगळ्यांची डिनॉमिनेटर x square करून टाकले. मग हा x square एकच सर डिनॉमिनेटर कसं कसं तुझे x स्क्वेअर इनटू y स्क्वेअर ओ इसको ये भी समझाना पड़ेगा. हाँ ठीक है समझ गए ये हो गया आपका कंबाइंड इक्वेशन. देखो अब इसमें क्या किया हमने जादू. क्या जादू किया कि इसमें बगैर दो इक्वेशन फाइंड आउट किए हमने सीधा कंबाइंड इक्वेशन निकाला. इन जनरल क्या होता है बेटा जब हम कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करते हैं तो आपको दो इक्वेशन की जरूरत होती है.
आप दो इक्वेशन को आपस में मल्टीप्लाई करके उसका कंबाइंड इक्वेशन निकालते हो ना, कळतंय का? पण इथं ते दोन इक्वेशन काढायची गरज पडली का? नाही का? कारण आपल्याला अँगल माहिती होता, बरोबर आहे? Yes, sir. राहील लक्षात येईल. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. लिहा हा लिहा, हे महत्त्वाचं आहे म्हणून लिहा म्हणते. नाही लिहायचं का? पुढे कसले हं? काय म्हणतो? फोटो काढून टाका ग्रुपवर नाही. चला ही एक्सरसाइज संपूर्ण लागली. टाका फोटो काढून ग्रुपवर टाका. मग पुढचा क्वेश्चन घेऊ. लक्षात आलं का रे? हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. हे एक्सरसाइज मधला महत्त्वाचा प्रश्न हा आहे. बोर्डच्या दृष्टिकोनातून सांगतो. बिट्टू करे टाकला? Why हा जो प्रश्न आहे ना, हा बऱ्याच वेळेस बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारला, खूप वेळेस प्रूव्ह करायचा प्रश्न आहे. बघा काय म्हणताय, इफ द अँगल बिटवीन द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय दिस जनरल इक्वेशन है होमोजेनियस ax + 5x + by² इज इक्वल 0. ये इक्वेशन, इसके बीच का जो एंगल है दैट इज इक्वल टू द एंगल बिटवीन द लाइन्स 2x² - 5xy + 3y² = 0. Then show that 100 into h² - ab is equals to a plus b का होल स्क्वायर. किती सोपं आहे रे हे प्रूव्ह करायचे. याचा अँगल तुम्हाला माहिती आहे. काय असतं याचा अँगल? Tan theta equal to 2a² - ab/a+. बरोबर आहे. आणि ह्या दोघांच्या मधला अँगल काढायचा असेल तर a ची व्हॅल्यू 2, 2a ची व्हॅल्यू -5, b ची व्हॅल्यू 3. h किती -5/2, h² - ab काय होईल ते 25/4. 25/4 - ab मतलब 6. तो ये आएगा 1/, बरोबर. म्हणजेच मग तुम्ही अँगल काढताय tan थीटा इज इक्वल टू मॉड के अंदर 2 टाइम्स ऑफ 1/2 डिवाइडेड बाय a plus b 5 काय होतं 1/2. मग त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा ह्या दोन लाईन्स मधला जो अँगल आहे, ह्या दोन लाईन्स मधला जो अँगल ते इक्वल आहे. म्हणजे ढळढळ काय दिसते हे 2 टाइम्स ऑफ रूट ऑफ h² - ab अपॉन a plus b इज इक्वल्स टू मॉड ऑफ 1/5. ढळढळ दिसते की नाही? जे प्रूव्ह करायचं सांगितलं त्याच्यामध्ये काय दिसते? स्क्वेअर दिसते टर्मचा. असं मी मॉड आठवलं तर प्लस मायनस येणार, त्याच्यावर स्क्वेअर करून टाकलं. Sir, याचा मी स्क्वेअर घ्यायचा सर कोण होईल? सर, याचा जर स्क्वेअर घेऊ शकता. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय होईल? 4 h² - ab अपॉन a plus b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/, शंभर आलं. या रे. 100 h² - ab. अरे इथं आलं वाटतं. a plus b होल स्क्वेअर. आलं नाही. Hence, 2. पुढचा प्रश्न वाचा. Find the combined equation of the lines passing through the origin and each of which making an angle of 60 degree with the y-axis. हा प्रश्न आहे तुम्हाला कंबाइंड इक्वेशन. ह्याच्यामध्ये फक्त हे समजून घ्यायचं तुम्हाला की नेमकं काय बाबा त्यांनी दिलेले. कोण सांगेल बरं मला? त्यांनी असं म्हटलंय की दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचे ज्या दोन लाईन्स y ऍक्सिस सोबत 60 डिग्रीचा अँगल बनतात. काय म्हणतात ते? लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द y ऍक्सिस.
त्या दोन्ही मधल्या प्रत्येक लाईन वाय ऍक्सिस सोबत ओरिजिन मधून पास होत आहे आणि वाय ऍक्सिस सोबत काय अँगल बनवत आहे 60 डिग्रीचा वाय ऍक्सिस सोबत बनवत आहे. जे tan theta 30 म्हणजे समजा एक ही लाईन राहील जी वाय ऍक्सिस सोबत 60 डिग्रीचा अँगल बनवते आणि आणखी एक लाईन राहील जी समजा ही जी वाय ऍक्सिस सोबत 60 डिग्रीचा अँगल बनवते. काय अँगल कळतंय? मग मला सांगा तुम्हाला ह्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं. मग लाईन ओरिजिन मधून पास होते y mx इक्वेशन. हा स्लोप्स काढतो बोलतोय. हा मग ह्या लाईनचा स्लोप काढण्यासाठी इन्क्लिनेशन काय घेणार 30 डिग्री. कारण लाईनचं इन्क्लिनेशन विथ एक्स ऍक्सिस आपण घेणार. तो सर 1/. मला सगळं माफ करा. इस लाइन का इक्वेशन स्लोप क्या रहेगा tan 30. ठीक है ये tan 30 है और ये 60 है और ये टोटल कितना हो गया. 150. ये इसका स्लोप हो गया tan ऑफ 150. ये tan 60 tan 30 का वैल्यू क्या आता है 1/√3 और tan 150 का क्या आता है माइनस में क्या आगे गया माइनस सिर्फ माइनस बोलने का बरोबर है क्या. हो सर. हाँ सेकंड क्वार्टर tan 30 आएगा हाँ नेगेटिव सर. तो बस हो गया y = 1/√3x एंड सेकंड इक्वेशन रहेगा y = -1/√3x. अरे ये तो आज से पहले केलेले आपण √3y - x = 0 एंड √3y + x = 0. तो कंबाइंड इक्वेशन काय येणार a² - b² = 0. कळतंय. ठीक आहे. आता सरळ आपण मंगळवारी भेटणार आहे. 3 दिवस नीट राहा अभ्यास करा आणि सांगा मला मंगळवारी किती झाले काय नाही ते. हो सर.